नमस्कार. आपण तासाभरापूर्वी बघितलं होतं. हे आहे दत्तू खाडे, हातिवडे गावचे. हे माजी सैनिक आहे. यांचं वय आहे 86 आज. ह्या आजोबांनी आपल्यासाठी सीमेवर लढा दिलेला आहे. आपल्यासाठी सीमेवर त्यांनी वेळ दिलेला आहे. 24 तास काम केलेलं आहे. या आजोबांना सुद्धा आज त्यांच्या न्याय्य हक्कासाठी मला वाटतं 2015 पासून म्हणतायत, 2015 पासून 2024 9 वर्ष आले ते पंचायत समिती ठिकाणी आंदोलन करत होते, जात होते, पाठपुरावा करत होते. 20 सप्टेंबर 2023ला गर्जनाच्या आंदोलनामध्ये आजोबांसाठी न्याय मिळेल अशी व्यवस्था झाली. त्यांच्या घराच्या इथे अतिक्रमण झालेलं आहे असं लक्षात आलेलं होतं. त्या अतिक्रमणाची चौकशी व्हावी म्हणून शेवटी व्हिडिओ ऑफिसने आणि ग्रामपंचायतीने त्यांच्या प्लॉटची मोजणी करण्याचा निर्णय घेतला आणि 13 ऑक्टोबर 2023ला ह्या कार्यालयामध्ये मोजणीसाठी अर्ज केला. कोणती हालचाल झाली नाही. त्यानंतर ग्रामपंचायतीने स्वतः अति तातडीची मोजणी म्हणून 27 डिसेंबर 2023ला पैसे भरले. त्यानंतर सुद्धा गेले 5 महिने या कार्यालयाने काही काम केलं नाही. आजोबा शेवटीमध्ये दर महिन्याला 15 दिवसांनी 20 दिवसांनी इकडे फेरी मारायचे, काही झाले नाही. आज गर्जनाने हा विषय ताब्यात घेतला. आजोबा दुपारी आले होते इकडे. या ठिकाणी आजोबाने एकट्याने, मला मुद्दाम सांगायचं, एकट्याने ते ठिय्या आंदोलन केलं. आम्ही कोणी नव्हतो बरोबर. आणि शेवटी त्यांना आज न्याय मिळाला. जी 4 महिन्यानंतर पण मोजणी होईल की नाही असं म्हणणारे अधिकारी 5 जूनला मोजणी होणार असं त्यांनी त्यांना पत्र दिलेलं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना आवाहन करतो, आजरा तालुक्यातल्या लोकांना, तुमच्या न्याय हक्कासाठी तुम्ही स्वतः भांडा, अधिकारांचा वापर करा, चौकशी करा, नियमांचं वाचन करा आणि आपला हक्काचा न्याय मिळवून द्या. काय अडचण असेल, गर्जना संघटना आम्ही आहोत. अतुल चव्हाण आमच्यावर आहे, हातिवडे गावचेच आहेत, आजोबा हातिवडे गावचे आहेत. त्यामुळे आपला न्याय आपण मिळवून घ्यायचा आहे असं आम्ही म्हणून. आणि ही मोजणीची कॉपी 5 जूनला मोजणी होणार आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातला असू दे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातला असू द्या, कोणत्याही कार्यालयामध्ये कोणाही नागरिकावर अन्याय होत असेल, गर्जना सदैव आपल्या पाठीशी थांबेल. ठीक आहे.